नमस्कार. सगळे सज्ज आहेत बोलण्यासाठी, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची बाजू घ्यायची वेळ आली तर हे तुमच्या बाजूने उभे राहतील? हां, बरं आता समजा तुमच्यावरती या लोकांनी आरोप केले सगळे घरातल्यानी, तर ते त्यांच्या बाजूने असतील की तुमच्या बाजूने असतील? का हो? डेंजर. मग असा वकील नको आपल्याला. तुमची बाजू कुठली मैत्रिणी घेऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? या तुम्ही पण बोलता भरपूर, बोलू शकाल? आमची गार्डनची मैत्रीण, बागेतली मैत्रीण आहे. इकडे या, तर इकडे उभ्या राहा तुम्ही. तुम्हाला आता सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही यांना ओळखता बरोबर, घरातल्या तर मुली ओळखतातच. आईने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे किंवा तुम्ही सांगा की यांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? मी बोलणार हेच की ती जास्त डाएट कॉन्शियस आहे, त्यामुळे ती काही खात नाही आणि मग तिला खूप त्रास होतो, म्हणजे विकनेस वगैरे. तर तिने थोडा तो बदलून सगळं काय खावं असं आम्हाला वाटतं. म्हणजे गोड म्हणा, ऑइली म्हणा, सगळं खाल्लं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? मला वाटतं ॲट 58 ती 58ची नाही 22ची वाटते, कारण ती सकाळी 6:45ला विरंगुळामध्ये जाते योगा करायला. तिथे 1 तास योगा करून नंतर चालते पुन्हा, आणि चालत चालत घरी येते, आणि संध्याकाळी पुन्हा 1 तास ती धावत असते, चालत नाही धावते. म्हणजे आमच्या पूर्ण तुम्हाला विचारायचं की डाएट करतात ते बरोबर आहे? नाही, डाएट केलं पाहिजे, कारण आता तिचं वय वाढत चाललंय, त्यामुळे थोडं डाएट करायला हवं. धावणं वगैरे तेच म्हणते, धावणं एकदम डाएट नाही केलं पाहिजे, कारण तिला ह्या 3 नातवांना सांभाळावं, 4 नातवांना सांभाळावं, भरपूर काम. आमच्याकडे कशालाच बाई नाहीये कामाला, तिला सगळं करावं लागतं. तिला यांना सगळ्यांना तिला सांभाळावं लागतं. तर आम्हाला असं वाटतं की तिला विकनेस नाही आला पाहिजे. नाही, विकनेस वेगळी गोष्ट आहे, कोलेस्ट्रॉल नाही वाढलं पाहिजे. मी कामाला जाते ऑफिस, म्हणून याने खायचं, तिने खायचं कारण तिला जोड द्यायला. अजून कोण बोलणार? माझी बहीण जरा अति उत्साही आहे, कुठे पण गेलं लगेच काही ताकदीपेक्षा जास्त करत जाते. आता वय झालं कमी करावं अशी इच्छा नाही. म्हणजे त्यांचा उत्साह तेच त्यांची आयडेंटिटी आहे. म्हणजे गार्डन मध्ये तुम्ही कधीतरी या संध्याकाळी, आम्ही त्यांना माझी सख्खी बहीण आमची दोघांची चालू असते, पण त्यांचा तो खळाळता उत्साह तेच त्यांच्या ह्याचं रहस्य आहे. खळाळता उत्साह तेच त्यांचं रहस्य आहे. जिद्दी पण आहे, जिद्दी तू. आणि गावी ना काम तू कर पण 1 नंबर करायचं. गावी लहानपणी वडिलांनी एवढी भारी दिली ना तिथेच टाकायची, आणि माझी म्हणायची ताई तू जास्त घे, मला नाही एवढी पाहिजे. मग वडील बिचारे उभं करायचे कुठेतरी बांधावर भारी, आणि महिला बांधून द्यायची मुली. तुमची काय तक्रार आहे? माझी तक्रार म्हणजे काय नाही, तिने चांगलं खाऊन पिऊन मस्त राहावं, एवढी एकच. सगळ्यांचं म्हणणं खाऊन पिऊन टुनटुनीत व्हायला पाहिजे. तुम्हाला काय सांगू, खातच नाही. मी खाते पण तेवढी जिरवते. त्यानं वाटतं मी खात नाही. तुम्हाला वाटतं का मी मग नाही, तुम्ही सॉलिड आहात. मग आता काय बोलू सांगा. जर मी कमजोर असते तर तुम्हाला का हात देत भाऊ असं केलं असतं, तर तशी मी बोलते. तुम्ही आता या इथेच उभ्या राहणार. तुम्हाला वेळ आहे 2 मिनिटाची. मी सांगेन त्या वस्तू घेऊन यायच्या, हां, आणि त्या आणून इथे ठेवायच्या. 2 मिनिटात एका वेळेला 1 वस्तू आणून ठेवायची. 5 वस्तू आणून झाल्या की ही चिंचपेटी यांना बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक वस्तूला 200 रुपये बक्षीस मिळणार तुम्हाला. हां, बघूया आता काय आहे खेळात. क अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावाच्या वस्तू घेऊन यायच्या. वेळ सुरू झाली. तीस सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलेलं आहे. एका वेळेला 1 आणायची. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेलं आहे. लवकर ताई, लवकर.